तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की एप्रिल महिना सुरू झाला आहे, तरी आपल्याला जो मार्चचा हप्ता आहे तो लाडकी बहिणीचे 15,000 रुपये मिळालेले नाही आहे. तर मित्रांनो, तो हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल काही थोडी माहिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. एप्रिल महिन्यात मार्चचे 1,500 रुपये दिले जाऊ शकतात. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते मिळाले आहेत. त्यानंतर मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. मार्च महिन्यात संपला. आता एप्रिलचा पहिला आठवडा देखील संपला आहे. तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. महिलांना पैसे न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान मार्चचा हप्ता कधी येणार असे प्रश्न देखील विचारले जात आहेत. तर मित्रांनो, मागच्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते लांबणीवर जात आहेत. पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जात आहेत. त्यानंतर आता देखील महिलांच्या खात्यात महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. परंतु दर महिन्याला पैसे उशिरा येत असल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत एकीकडे मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे, तर दुसरीकडे मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मागच्या महिन्यात देखील फेब्रुवारी मार्चचा हप्ता एक येईल असा अंदाज होता. मात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे आता देखील मार्च एप्रिलचा हप्ता एकत्र येणार की नाही याबाबत संभ्रम देखील निर्माण केला जात आहे. धन्यवाद.